सांगली पूर्व भागातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली होती, परंतु त्याचे पाणी खुद्द जतमध्ये न येता आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये मुबलक प्रमाणात मिळते। खोजानवाडी उमराणी हद्दीतील डोन तलावामध्ये या योजनेचे पाणी सोडण्यात यावे व येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होऊ नये याकरिता या गावातील काही शेतकऱ्यांनी आज सांगली येथे पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन दिले आणि नियमित पाणी पुरवठा होऊन जनजीवन सुरळीत राहावे याची मागणी केली। यावेळी या ठिकाणी मल्लेश अण्णा कत्ती, माजी पंचायत समिती सदस्य संजय शिंदे, ग्रामपंचायत उमराणी उपसरपंच सदाशिव तेली, हनुमंत बिळूर, जय हनुमान सोसायटी माजी चेअरमन मल्लाप्पा नामट, मल्लाप्पा धनगोंड, अप्पू उन्होळी, मुरग्याप्पा उन्होळी, संगाप्पा बिरादार, कडाप्पा राजगोंड, महादेव राजगोंड, गुरु कत्ती, कली अपराध, सुनील शिंदे आदी उपस्थित होते। सर नमस्ते। नमस्ते, माझं नाव संजय शिंदे, सरपंच उमराणी। आज आम्ही या ठिकाणी यासाठी आलो आहे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना, कारण पाण्याची समस्या इतकी हेच वाईट झाली आहे की आमच्या गावामध्ये आजूबाजूची 4 गावची पाण्याची खोजनवाडी तलावातून पाणी पुरवठा होतो। ग्रामपंचायतीसाठी पाणी इथं उपलब्ध नाही आहे। खोजनवाडी, उमराणी, बसरगी आणि मेंढीगिरी ह्या 4 ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा खोजनवाडी तलावातून होतो। त्यासाठी पाणी देण्यासाठी एक दोन्हीपीर तलावामधून त्याचं कॅनल गेलं आहे, त्या कॅनलमधून पाणी सोडलं तर आम्हाला पाण्याची समस्या हे होईल, यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे। त्याचबरोबर आम्ही कार्यकारी अभियंता म्हैसाळ यांनाही निवेदन दिलं आहे। आणि असं जर आम्हाला पावसाळ्यात जर पाणी नाही सोडलं तर उन्हाळ्यात तर काही देतच नाही, कमीत कमी पावसाळ्यात तर आमचे तलाव भरून द्या। आणि हेच पावसाळ्यात पाणी आता आमचं कर्नाटकात चाललंय, महाराष्ट्राचं पाणी कर्नाटकात भरपूर चाललंय आणि आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये कर्नाटकावर 1-2-3 किलोमीटरवर कर्नाटक आहे, तिथं एकदम भरपूर प्रमाणात पाणी आहे। पण आम्ही महाराष्ट्रात असून, जत तालुक्यात असून आम्हाला पाणी मिळत नाही, आमचं पाणी हक्काचं आम्हाला मिळत नाही। त्यासाठी आज आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे आणि येत्या 8 दिवसात पाणी जर आम्हाला नाही मिळालं तर आम्ही आंदोलन करण्यास तयार आहोत असं त्यांना निवेदन दिलं। ಈಗ ನಮ್ಮ ಡೆಪ್ಯೂಟಿ ಸರ್ಪಂಚ್ ಸಂಜಯ್ ಶಿಂದೆ ಹೇಳಿದಂಗ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಅಭಿಯಂತ ಗೋಸಾವಿ ಸಾಹೇಬ್, ಮಹಾದೇವ್ ಕದಮ್ ಸಾಹೇಬ್ ಎಲ್ಲರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ನಿವೇದನೆ ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೆವು। ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ನಾವು ಕಲೆಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೂ ನಿವೇದನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು। ಇನ್ನು 7 ದಿವಸ ಟೈಮಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಾರೆ ನಮ್ಗೆ, 7 ದಿವಸ ಟೈಮಿಂಗ್ ಆಗೋಣ ನಾವು ಸರ್ ನಿಮಗೆ ನೀರು ಬಿಡ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಆಜುಬಾಜುದ ಹಳ್ಳಿದವ್ರು ತೊಗೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಆಂದೋಲನ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಉಪಶನ ಕೊಂಡ್ರವ್ರದೇವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಾರ್ಯಾಲಯ ಮುಂದೆ। ಅದರದ್ದು ಎಲ್ಲರಿ ನಮ್ದು ದಕ್ಕಲ್ ತೊಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಲತ್ತಿದ್ದೆವು, ಅದರದ್ದು ನಮ್ಮದು ದಕ್ಕಲ್ ತೊಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ವಿನಂತಿ। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।